आता दादाची उणीव भरून काढण्यासाठी म्हणा किंवा ते दादानं जे काम चालू केलं होतं ते पूर्ण करण्यासाठी महेश दादा इथून पुढे कार्य करतील असं वाटतं का? हो, करतील ना. 100%. पहिले महेश दादा राष्ट्रवादीचेच होते. हा. आता ते पक्षामुळे काय कारण असून आता इकडून तिकडे जात असतात. पक्ष चेंज झाला फक्त, पण ते त्यांचे विचार जे आहेत ते अजितदादाचे आहेत ना त्यांच्यामध्ये. आहेत. आता अजितदादाचा एक स्मारक उभा करणार आहेत. हो, करतील ते. महेश दादाच्या मध्ये तेवढी धमक आहे आणि करू बी शकतात ते. आणि त्यांना राष्ट्रवादीच्याही नेत्यांनी सपोर्ट केला पाहिजे की पक्ष हा बाजूला राहिला आणि सगळे मिळून पक्षांनी अजितदादांचं एक स्मारक व्हावं. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचं योगदान भरपूर आहे, तर त्यासाठी ह्यांनी हे करायलाच पाहिजे. चांगलं स्मारक झाल्यावर छान वाटेल सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना. हो, छानच वाटणार, कारण का ते माणूसच तसा कर्तव्य होता. हा. विकास पुरुष होता तो अजितदादा जे आहे ते. हा. तो जाती धर्माकडे बघत नव्हता. हा. आज अण्णा बनसोडे साहेबांना त्यांनी महाराष्ट्राच्या विधान परिषदचे अध्यक्षपद दिलं. हा. जात न पाहता त्यांचा मराठी लॉबीने विरोध केला हा. की बाई तुम्ही ह्यांना देताय पद, कसं देताय तुम्ही. ते म्हणले आहे गरीब वर आपण आलेला आहे, त्याला देऊ द्या. हा. पिंपरी चिंचवडमध्ये एक आपला माणूस चांगला आहे, करतोय काम, त्याला संधी द्या. अच्छा. संधी दिली त्यांनी भरपूर लोकांना. ठीक आहे. महेश दादालाही संधी दिली त्यांनी. हा.